सियावर रामचंद्र की जय. शत्रुघ्न वाल्मिकीच्या आश्रमामध्ये निवासासाठी गेलेला आहे. एकटाच आहे, बाकी सैन्य सगळं पुढे गेलंय. महर्षी वाल्मिकीच्या आश्रमात आल्यानंतर तिथेच कुशलवांचा जन्म झालाय आणि महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात भटकंती करता करता एक अतिभव्य अशा स्वरूपाची यज्ञशाळा शत्रुघ्नाला दिसली. शत्रुघ्नाने साहजिकच कुतूहलापोटी विचारलंय की ऋषीवर, ही अतिभव्य अशी यज्ञशाला खूप जुनी दिसतीये, खूप वैभवशाली दिसतीये. या यज्ञशाळेमध्ये प्रचंड मोठे यज्ञ झाल्याचं दिसतंय. या यज्ञशाळेचं वैशिष्ट्य काय आहे? ही कोणाची नेमकी? प्रसन्नपणे वाल्मिकी हसत म्हणाले, शत्रुघ्ना, ही यज्ञशाळा तुझ्याच कुटुंबातील एका राजाची, तुझ्याच परिवारातील एका पूर्वजाची. पूर्वजाची? हो. खूप खूप वर्षापूर्वी इक्ष्वाकू वंशामध्ये सुदास नावाचा एक राजा होऊन गेला. या सुदास राजाची ही यज्ञशाळा. आता मला या कथांच्या मध्ये एक थोडीशी गडबड दिसते. वाल्मिकी रामचरित्र लिहितात, रामायण लिहितात, ते उत्तरकांडाच्या आधी संपतं. उत्तरकांडाच्या नंतर जे कोणी हे लिहिलंय, वाल्मिकीनीच लिहिलं असेल, तर वाल्मिकी स्वतः सांगितलेली, स्वतः केलेली गोष्ट त्या उत्तरकांडामध्ये लिहितायत का? पुढचा प्रसंग असा आहे की याच वाल्मिकी रामायणात रामाचं अख्खं कुळगोत्र वाल्मिकीनी सांगून ठेवलंय. म्हणजे इक्ष्वाकू वंश ते रघुकुल कसं झालं, अजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम, त्याच्या आधी सगळं, ही सगळी वंशावळ सांगितली गेलेली आहे. मला वाटतं या रामायणाच्या प्रारंभालाच आपण रामचंद्रांची सगळी वंशावळ सांगितलेली आहे. वाल्मिकीच जेव्हा ही वंशावळ सांगतात तेव्हा असा त्या वंशावळीत नसलेला एक राजा इक्ष्वाकू वंशात होता असं वाल्मिकी भरताला का सांगतात? आपल्या मनातले प्रश्न आहेत, तेवढे विचारायचे, तेवढे उत्पन्न करायचे. उत्तर सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. उत्तरकांडात जे जे उल्लेख आहेत ते सगळे रामायणातील पहिल्या सगळ्या उत्तरकांडाच्या आधीच्या युद्धकांडापर्यंतच्या कांडामधल्या काही प्रसंगाशी विसंगत आहेत. कथाच विसंगत आहेत. म्हणजे एकतर भागवतातील अनेक कथा रामायणामध्ये येतात, पुढेही येणार आहेत. म्हणजे रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलेल्या कथा, कधी सीता सोडून आल्यानंतरच्या, या सगळ्या भागवतामधल्या कथा आहेत, त्या का आल्या? त्यानंतर पुढे काही कथा भागवताच्या मधल्या ऋषींच्याकडून रामचंद्रांना सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि याच्या पुढेही अशाच कथा अगस्ती मुनीच्याकडून रामचंद्रांना सांगितल्या गेलेल्या आहेत. असं का होत आहे? ज्या या पुराणातल्या कथा नाहीत त्या या पुराणातल्या त्या पुराणात का घातल्या गेलेल्या आहेत? आणि सुदास नावाचा एक राजा रामचंद्रांच्या पूर्वीच्या वंशात होऊन गेला, हे आधीच्या रामायणात सांगितलं नाही, ते आता उत्तरकांडामध्ये काय येत आहे? प्रश्न पडतील. मला अनेक जण यात दुरुस्त करतील. मी चूक असेल तर ती चूक मान्य करेन. मग या सुदास राजाची कथा यात आली आणि ती काय आहे ते आपण बघूया. प्रश्न विचारलेत, ती कथा काय आहे ते बघूया. वाल्मिकी सांगतात, सुदास नावाचा एक राजा होता जो ऋषीमुनींच्या यज्ञाच्या रक्षणासाठी कार्य करत होता. अनेक राक्षसांना तो मारत होता. 2 राक्षस असे होते की जे या सुदास राजाच्या विरोधात होते. त्याने ठरवलं की या सुदास राजाला आपण धडा शिकवायचा आहे. या सुदास राजाने एक छान मोठं यज्ञ आरंभलेला होता. आता सुदास राजाच्या यज्ञाचं यजमानपद सुदास राजाकडे होतं आणि ते यज्ञ करण्यासाठी पौरोहित्य करत होते महर्षी वशिष्ठ. जे वशिष्ठ या इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू आहेत. त्या कुलगुरूंच्याकडं हे यज्ञाचं पौरोहित्य आहे. या 2 राक्षसांनी एक गडबड केली आहे. ते या यज्ञामध्ये गडबड करू लागलेत, ते त्रास देऊ लागलेत. या दोघांनी वाघाचं रूप धारण केलं आणि ह्या यज्ञामध्ये हल्ला केला सुदास राजावरती. त्याच्यापैकी एका राक्षसाला सुदास राजांनी मारलं वाघाच्या रूपातल्या.
दुसरा जो शिल्लक होता त्याला तर प्रचंड राग आलेला होता. म्हणजे आपला यज्ञ आपण हे प्रयत्न करतोय आणि सुदास आपल्या भावाला मारतोय हे त्याला सहन झालं नाही आणि त्याने सुदास राजाचा बदला घ्यायचं ठरवलं. राक्षस तो अत्यंत चातुर्याने फार कुटील नीती अवलंबून त्यानं बदला घ्यायचं ठरवलं. या दुसऱ्या राक्षसानं वेश धारण केला तो वशिष्ठांचा. यज्ञ खूप मोठा चालू आहे, सगळं चालू आहे. वशिष्ठांचा वेश धारण करून हा सुदास राजाकडे गेला आणि सुदास राजाला म्हणाला की राजन, आता यज्ञाची पूर्णाहुती देण्याची वेळ आली आहे. या पूर्णाहुतीसाठी एक गोष्ट सांगतोय ती नीट ऐक. आता तुला पूर्णाहुतीसाठी सामिष भोजन करावं लागेल, मांसाहारी पदार्थ करावे लागतील, जे यज्ञातही टाकायचे आहेत आणि मलाही द्यायचे आहेत खायला. वशिष्ठांच्या रूपामध्ये वेश धारण करून एक राक्षस जातोय आणि तो सांगतोय की या यज्ञात सामिष भोजन आहुती म्हणून पडलं पाहिजे आणि वशिष्ठही खाणार आहेत. सुदास राजा ऋषीची आज्ञा प्रमाण मानतो. एक कथा अशी जरा तपशीलवार बघितली पाहिजे आणि या अशाच संदर्भाला पकडून हिंदू धर्मग्रंथामध्ये सामिष भोजन होतं असे एखाद दुसरे श्लोक टाकून बोललं जातं. तेवढा श्लोक टाकायचा, मागचा पुढचा उचलून घ्यायचा, काढून टाकायचा संदर्भ आणि तेवढाच एक उचलायचा. हा म्हणतोय की राजन, म्हणजे राक्षस आहे, वशिष्ठाच्या रूपामध्ये आहे आणि तो म्हणतोय राजन, या यज्ञात पूर्णाहुतीसाठी सामिष भोजन पाहिजे, प्राण्यांचं मांस पाहिजे आणि माझ्या अन्नातही त्याचा सहभाग पाहिजे. गुरूंनी आज्ञा दिली आहे, वशिष्ठांनी आज्ञा दिली आहे, हे सुदास राजाला कळतं आणि तो जरासा आश्चर्यचकित होऊन ऋषीच्या आज्ञेचं पालन करायला जातो. आपल्या स्वयंपाक्याला बोलवतो सांगतो की आज हे बनलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे सामिष भोजन तयार केले जातात. पूर्णाहुतीसाठीचं वेगळं पात्र ठेवलं जातं आणि ऋषींसाठीचं वेगळं पात्र करून राजा वशिष्ठांच्याकडे जातो. यावेळी वशिष्ठ मूळ रूपातले असतात. राजा वशिष्ठांच्या पुढे अन्न ठेवतो. मुनी म्हणतात की काय आहे हे? ते म्हणाले, आपण आज्ञा दिल्याप्रमाणे हे सामिष भोजन आणलेलं आहे. वेगवेगळे मांसाहारी पदार्थ बघून वशिष्ठ चिडतात आणि चिडलेले वशिष्ठ या सुदास राजाला शाप देतात की तुझी यज्ञशाळा ओसाड पडेल आणि तू नरमास भक्षक प्राणी होऊन जगशील. या नरमास भक्षक होणाऱ्या प्राण्याचं नाव होतं कल्पाशपाद. त्याला कल्पाशपाद बनण्याची, नरमास भक्षक होण्याचा शाप ऋषी देतात. राजाही आपल्या कुलगुरूला शाप देऊ पाहतो, पण राजाची पत्नी त्याला थांबवते, म्हणते की कुलगुरूंना शाप देऊ नये. तो थांबतो. कुलगुरूंनाच उपरती होते. ते म्हणतात की मी दिलेला शाप तर माघारी घेता येत नाही, पण 12 वर्ष तू या रूपात राहशील. 12 वर्षानंतर तुला यातून मुक्ती मिळेल. राजा सुदास कल्पाशपाद बनतो. ती यज्ञशाळा ओसाड पडते. 12 वर्षानंतर त्याला मुक्ती मिळते. ही कथा वाल्मिकी शत्रुघ्नाला सांगतात आणि सांगतात की ही जी यज्ञशाळा तुला दिसते आहे ती यज्ञशाळा त्याच सुदास राजाची आहे. ही कथा ऐकून शत्रुघ्नही पुढे निघतो. आता पुढे निघतो हे म्हणताना ऐकली निघाला, हेतू काय नाही कळलं कथेचा. चला ठीक आहे, ऋषींनी सांगितली असेल, त्यांनी सांगितली, ऐकली आणि हा पुढे त्याला आशीर्वाद घेतो वाल्मिकींचा. आपल्या पुतण्यांना बघतो, कुशलवांना, आणि त्या आश्रमाला सोडून तो पुढे च्यवन ऋषींच्या भेटीसाठी पुढे जातोय. च्यवन ऋषींची होणारी भेट, त्या च्यवन ऋषींकडून मिळणारी माहिती आणि पुढे लवणासुरासोबतचं युद्ध, या सगळ्या गोष्टी आपण बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.